नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की संजय गांधी निराधार योजना व दिव्यांग अनुदान योजना व इतर काही लाभार्थी आहेत त्यांचे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजेच की आता लाभार्थ्यांना एकच प्रश्न आहे की जानेवारीचा हप्ता हा नेमका कधी मिळणार आहे. तर या संदर्भातील आपण संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपल्या सर्वांना माहिती की डिसेंबरचा हप्ता अपडेट अलीकडे व डिसेंबर महिन्याचा हप्ते अनेक लाभार्थ्यांच्या खात्यांवर जमा झालेला आहे. लाभार्थ्यांना ठराविक रक्कम मिळालेली आहे, तर काही लाभार्थ्यांना वेगळी रक्कम त्यांच्या खात्यांवरती जमा झालेली आहे. म्हणजे अजूनही लाभार्थी असे आहेत की त्यांना डिसेंबरचा हप्ता अद्यापही जमा झालेला नाही व त्यामुळे जण चिंतेत आहे व आपला हप्ता मिळणार की नाही व पैसे न दिल्याने काय करावे, घाबरून जाण्याचं काही कारण नाहीये. खात्यांवर पैसे जमा होतात पण SMS येत नाही. म्हणून तुम्ही बँकेत जाऊन तुमची खात्री करून घ्यावी की तुमच्या खात्यांमध्ये हे पैसे आले किंवा नाही. म्हणजेच की खात्यांमध्ये हप्ता जमा होऊ शकतो. कारण की जानेवारी हप्ता कधी मिळणार आहे, तर असा प्रश्न म्हणतात की जानेवारीचा हप्ता कधी मिळणार आहे. मला भरपूर सारे कमेंट्स येत आहे की जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार आहे, कधी जमा होणार आहे. दर महिन्याच्या सुरुवातीला DBTद्वारे हप्त्याचे वितरण सुरू होते. परंतु यापूर्वी बहुतेक वेळा हप्ता जमा होण्यास काही शासन निर्णय जाहीर केला जातो. मात्र डिसेंबर महिन्याचा कोणताही GR नसतानाही हप्ता जमा झाला. त्यामुळे आता महिन्याचा GR, जानेवारी महिन्याचा GR येईल की नाही याबाबत अजूनही स्पष्ट झालेली नाही व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेली माहिती या संदर्भातील योजनेची संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेली माहिती खूप महत्त्वपूर्ण आहे. या सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्याचे एकत्रित हप्ता देण्याची योजना होती. परंतु आता निधी अपुरा असल्यामुळे तातडीने फक्त डिसेंबर महिन्याचा हप्ता त्या लाभार्थ्यांच्या खात्यांवर जमा करण्यात आला. 14 जानेवारीपर्यंत मोठी शक्यता आहे की 14 जानेवारीपर्यंत रोजी मकर संक्रांत आहे व संक्रांतीच्या पार्श्वभूमीवरती जानेवारीचा हप्ता जमा करण्याची तयारी सुरू आहे अशी माहिती देण्यात आलेली आहे. परंतु जसा डिसेंबरचा हप्ता उशिरा का होईना पण मिळाला, त्याचप्रमाणे जानेवारीचा हप्ता देखील 14 जानेवारीपर्यंत खात्यावर जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. म्हणजेच की 15 जानेवारीनंतर राज्यात काही ठिकाणी निवडणूक संबंधित प्रक्रिया पार पाडणार आहे व यानंतर ह्या हप्त्याचे मिळणार. धन्यवाद.